जपानमध्ये तुम्हाला नॉर्मली जे हॉटेल बुकिंगचं जे चेक इन असतं ते साधारण 3च्या पुढं असतं. त्यामुळं आम्ही सगळ्या बॅगा आहेत त्या लॉकरमध्ये ठेवल्या आणि त्याच्यानंतर आम्ही ते 2-3 ठिकाणं तुम्ही जे बघितली ती कव्हर केली आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत सेकंड लोकेशनला, जे की आहे हिगाशी मात्सुयामाला. आणि आत्ता इथं आलो आहे हॉटेलमध्ये. हॉटेलला जी खूप भूक आली आणि एक गाव असल्यामुळे इथं जास्त तुम्हाला रेस्टॉरंट मिळणार नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवतो व्हेजिटेरियन ऑप्शन. जर तुम्ही टोकियोमध्ये असाल तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला हत्तोमोत्तोची चेन मिळेल, जिथे तुम्हाला इथची टेबल करी जी तुम्हाला फक्त 520 यांना मिळते आणि इथं बरेच बाकीचे नॉनव्हेज सुद्धा ऑप्शन आहेत. सो आता आम्ही कुठेही बाकी सर्च न करता पड्डीशी घेतोय आणि जातोय रूमवर. हे आपलं व्हॅल्यू द हॉटेल. हा आपला एंट्रन्स आणि ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट सुद्धा इन्क्लुडेड आहे. आणि ही आहे पहिल्या दिवसाची रूम. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जस्ट मी आता चेक केली तर तुम्हाला इथं दोघांना त्यांनी 2 वेगवेगळे टॉयलेट बाथरूम दिलेत. छोटंसं आहे बट ठीक आहे, तुम्हाला एकासाठी थांबायची गरज नाही आहे. सो ही एक गोष्ट मला आवडते. इकडे या बाजूला एक आहे आणि सेम अगेन या बाजूला आहे. तर जस्ट आलोय ब्रेकफास्टला आणि तुम्हाला ब्रेकफास्ट दाखवतो बुफे सिस्टीम काय काय आहे आजच्या जॅपनीज बुफे सिस्टीममध्ये. हे आहे मिसो सूप. त्याच्यानंतर या बाजूला इथं ब्रेड होता, इथं बन आहे, बाकी तुम्हाला तर स्ट्रॉबेरी जाम आहे, तर मार्गरीन आहे. या साईडला तुम्ही गेला तर या साईडला तुम्हाला सॅलड आहे. या बाजूला हाफ बॉइल्ड एग आहे. या बाजूला त्यांचं जसं आपण पिकल टाईप आहे तसं जॅपनीज पिकल म्हणू शकतो तुम्ही याला. हे स्क्रॅम्बल्ड एग आहे. हा आहे टोफू म्हणजेच जॅपनीज पनीर. साकाना फिश, आय थिंक पोर्क असेल आणि दुसऱ्या मीठ नाही आहे. आणि या बाजूला आहे तुमचं मिल्क, ऑरेंज ज्यूस. इकडे थोडंसं कट टाईप होतं, स्वीट होतं आणि या बाजूला स्टील. हो, बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा, जेणेकरून मला सुद्धा जास्त मोटिवेशन मिळेल.